आधीच 10वी-12वीच्या परीक्षा म्हणजे ताण. मग जसजशी ही परीक्षा जवळ येत जाते तसतसा हा ताण आणखीनच वाढत जातो आणि मग अभ्यासाच्या तक्रारी सुरू होतात. यावर मात करण्यासाठी आवश्यक आहे स्वतःवरचा विश्वास. आणि हेच आपल्याला सांगतायत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि लेखक डॉक्टर राजेंद्र बर्वे. अभ्यास आणि त्याविषयीच्या समस्या यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. नीट ऐकूया ते काय सांगतायत ते. नमस्कार मित्रहो. आधी मी महेंद्र बैसने यांचे आभार मानतो की त्यांनी पहिल्यापासून माझ्याबरोबर फॉलोअप केला, पुस्तकाविषयी चौकशी केली, पुस्तक वाचायला दिलं. ते या फॉर्ममध्ये येण्यापूर्वी मला वाचण्याची संधी मिळाली. त्यांनी मला सांगितलं याच्यात सूचना काय तुम्हाला करायची असेल तर जरूर करा. म्हटलं तुम्ही ज्या प्रामाणिकपणे, ज्या तळमळीने आणि ज्या सचोटीने तुम्ही लिहिलं आहे त्यातला प्रत्येक शब्द त्या तुमच्या प्रामाणिकपणाची एक साक्ष आहे. आणि त्यातून मला कळतं आहे की तुम्ही जे कळकळीनेच लोकांना सांगताय ते लोकांच्यापर्यंत नक्की पोचेल. आणि माझी खात्री आहे की जो कोणी ही भारू काकाची पत्र वाचेल त्याला एखादा क्षण असा येईल आयुष्यातला जेव्हा त्याला आठवेल की मी अडचणीत आहे आणि मला कळत नाही मी काय करू. तेव्हा त्या क्षणी आठवेल भारू काका आणि तो तुमच्या बरोबर असेल, तुमच्या मनात रुजलेला असेल आणि तो तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू शकेल. तेव्हा भारू काका हा जो पत्रात आहे तो आपल्या मनात साकारणार आहे. आपलं चुकलं तर आपण पटकन काकाला जाऊन सांगतो, बाबांना सांगू तसं नाही. तसा हा भारू काका आपल्याला भेटलेला आहे पत्ररूपामध्ये. तुम्हाला नक्कीच तो मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला खूप त्यातनं आनंद मिळेल, यश मिळेल आणि माझी खात्री आहे की तुमची छान भरभराट होईल. साधारण एक 15-20 वर्षापूर्वी एक खूप मोठं 30 वर्षापूर्वी एक मोठं संशोधन हाती घेण्यात आलेलं होतं की माणसं यशस्वी का होतात, त्यांच्या यशस्वीतेच्या मागचं कारण काय आहे. तेव्हा त्यांनी खूप एक मजेशीर प्रयोग केला. त्यांनी प्रयोग असा केला की 4 ते 5 वर्षाच्या मुलांना त्यांनी जमा केलं. ती सगळी एज मॅच म्हणजे सगळ्यांची वय सारखी होती, बॅकग्राऊंड सारख्या होत्या, एकाच प्रकारच्या कुटुंबातनं ते आले होते, वेगळ्या प्रकारे ती मुलं एकाच पातळीवरती आहेत असं त्या प्राध्यापकाने सिद्ध केलं. आणि त्यांना फक्त एका ऑब्झर्वेशन, एका निरीक्षणाच्या खोलीमध्ये ठेवलं आणि त्यांच्या पुढे 2 पर्याय ठेवले की आत्ता जर तू मागितलंस तर तुला 1 चॉकलेट मिळेल, पण माझी कामं आहेत थोडीशी, ती मी संपून थोड्या वेळाने येतो आणि थोड्या वेळ जर थांबलास तर तुला 2 चॉकलेट्स मिळतील. अगदी साधा प्रयोग. 1 चॉकलेट की 2 चॉकलेट. काही मुलांनी लगेच सांगितलं की मला 1 चॉकलेट पाहिजे. ते चॉकलेट त्यांनी खाल्लं, संपलं. काही वेळाने ते प्राध्यापक परत आले, संशोधक परत आले आणि त्यांनी मुलांना सांगितलं हात वर करा कोणाला हवी आहेत. त्यांना 2 चॉकलेट मिळाली. ही जी मुलं होती 1 चॉकलेट आणि 2 चॉकलेटवाली, ह्या मुलांना या प्राध्यापकाने पुढे जवळजवळ 15 ते 18 वर्ष फॉलो केलं. म्हणजे ते वयाच्या 20 ओलांडून गेल्यानंतर सुद्धा त्या प्राध्यापकांच्या नजरेच्या टप्प्यात होते. आणि या विद्यार्थ्यांना त्यांनी फॉलोअप करून शोधण्याचा प्रयत्न केला की ही मुलं करिअर कशी निवडतात, ही मुलं यशस्वी होतात का, ही मुलं लीडर होतात का, ही मुलं लोकांना आवडतात का, या मुलांचं आयुष्यात पुढे काय होतं हे त्यांना शोधायचं होतं. आणि त्यांनी हे शोधल्यानंतर लक्षात आलं की जी 1 चॉकलेट घेऊन थांबणारी मुलं होती, 1 चॉकलेट लगेच घेणारी मुलं होती ती आणि 2 चॉकलेट घेणारी मुलं, ह्याच्यामध्ये खूप फरक होता. आणि तो फरक असा होता की जी मुलं 2 चॉकलेट घेण्याकरता थांबली, 2 मार्शमेलो किड्स, 2 चॉकलेट घेण्याकरता जी मुलं थांबली ती आयुष्यामध्ये जास्त यशस्वी होती, ती जास्त लोकप्रिय होती, त्यांच्याबरोबर काम करायला लोकांना आवडत होतं, त्यांना प्रोत्साहन देणारा वर्ग त्यांच्या भोवती होता, ते लोकांना प्रोत्साहन देत होते आणि ते स्वतः प्रोत्साहित राहत होते. ते आयुष्यामध्ये स्वतःला यशस्वी समजत होते आणि लोकही यशस्वी समजत होते त्यांना. अशी ही माणसं होती की ज्यांनी थांबून 2 चॉकलेट घेतली. त्या मुलांशी नंतर त्यांनी संपर्क साधला, इतकी वर्ष संपर्कात होतेच,
पण अनेक वर्षांनी त्यांना एक अत्यंत सरळ प्रश्न विचारला की त्या वेळामध्ये तू 2 चॉकलेट घेण्याकरता का थांबलास? अगदी साधा प्रश्न होता. तेव्हा त्या मुलांनी जे उत्तर दिलं ते अजरामर आहे असं मला वाटतं. त्याचा आपल्याला या गोष्टीच्या रूपात नाही, पण त्याचा उल्लेख आपल्याला या पुस्तकामध्ये नक्की सापडेल. त्या मुलांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं की आम्ही विश्वास टाकला आणि आम्ही थांबायची तयारी दाखवली. त्याने विश्वास टाकला की जर संशोधक काका म्हणत असतील की थोड्या वेळाने तुला मिळणार आहे, तर मी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि माझी थांबायची तयारी होती. मी विश्वास टाकला आणि सबुरी बाळगली. विश्वास आणि सबुरी या 2 गोष्टीच्या जोरावर आम्ही थांबलो. नॉलेज ज्याचा संबंध आपल्या बुद्धिमत्तेशी आहे तो फक्त 15% हिस्सा राहतो. बाकीचा 85% हिस्सा या विश्वास आणि थांबण्याची तयारी याच्यावरच अवलंबून असतो. हे आपल्याला सगळं संशोधनातनं कळलं. पण मित्रहो, हे 2 शब्द जर तुम्ही नीट ऐकलेत, विश्वास आणि सबुरी, श्रद्धा आणि सबुरी, ते शब्द तुम्हाला खूप ओळखीचे वाटतील. विश्वास ठेव की यातनं मार्ग निघणार आहे. विश्वास ठेव की परिस्थिती पालटणार आहे. हा जर विश्वास तू ठेवलास तरच तू सबुरी करू शकशील. कारण या 2 गोष्टी आपल्या करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, आयुष्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. की आपल्याला या भारू काकाच्या पत्रातनं काय मिळतंय, तर आत्मविश्वास मिळतोय. आणि केवळ विश्वास असून भागणार नाही, तर विश्वास असल्यामुळे थांबण्याची तयारी पाहिजे. ही जर तयारी आपण ठेवली तर आपण नक्की पुढे जाऊ शकत असतो. तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा मनात एक शंकेची पाल चुकचुकत असते आणि आपण आपल्या मनाशी म्हणत असतो, हे मला परीक्षेत आठवेल का? हा प्रश्न फक्त विश्वासाचा असतो. जेव्हा मी म्हणतो मला आठवेल तेव्हा आठवतो. जेव्हा मी म्हणतो मी कदाचित विसरेन तेव्हा तुम्ही 100% विसरता. जेव्हा तुम्ही म्हणता मी लक्षात ठेवणार आहे तेव्हा तुम्ही 100% लक्षात ठेवत असता. जेव्हा तुम्ही म्हणता मला कंटाळा आलेला आहे तेव्हा फक्त तुमच्या मनातल्या सबुरी शब्दाची आठवण करायची असते की जर मी आत्ता या कंटाळ्यावर जर मात केली तरच मी पुढे जाऊ शकतो, मी मात करू शकतो, या शब्दावरती विश्वास ठेवायचा असतो.